हरे कृष्णा। आइए आपको सबको ऑर्गेनिक खेती और ऑर्गेनिक पपई दिखाते हैं। ये जो पपई है ये 100% हमारे खेत की है, तो ये 100% ऑर्गेनिक है। इसको कुछ भी केमिकल नहीं है या कौन सा भी फर्टिलाइजर डाला नहीं है या फॉर्निंग नहीं की हुई है। देखिए कितना बड़ा पपई आता है। ये देखिए हमारी मातोश्री, ये देखिए पपई इतना बड़ा आता है। लोग जब आजकल लोग केमिकल के इसमें जाते हैं, देखिए पपई अच्छी इधर है। हाँ ये देखिए कितना बड़ा पपई है। और ये देखिए टमाटर, ये ऑर्गेनिक टमाटर है। ये भी टोमॅटो। हाँ एक ही ये है पेड़ है, एकच झाड आहे, पण बघा किती कसे आणि कसे टमाटे लगा ऑर्गेनिक। ये देखिए ये देखिए कितना टमाटो लगा है। अमेजिंग, बहुत ही सुंदर। ये देखिए आप देख सकते हैं कितना लगा हुआ है। ये देखिए बहुत सारा। और अभी सबसे सुंदर आपको दिखाऊंगा ये ऑर्गेनिक जवार। ये पूरा इसमें हमने ऑर्गेनिक बनाया है। इसमें कुछ भी ये नहीं डाला है, पेस्टिसाइड्स नहीं है या केमिकल नहीं है या फर्टिलाइजर नहीं है, बिल्कुल ये 100% ऑर्गेनिक है। सिर्फ खेती डाला अपना ये डाला हुआ है, अपना सेन खत है वही डाला हुआ है। और देखिए अब कितना बड़ा बड़ा हो रहा है। ये एक एक काफी बड़ा दिख रहा है आपको। ये है। और आपको ये भी दिखा देते हैं, ये पूरा ऑर्गेनिक खेती है। अभी ऑर्गेनिक फार्मिंग, ऑर्गेनिक सेंद्रिय शेती करण्याचा विचार केलेला आहे। आणि ह्याचा एक रिझल्ट पहा व्यवस्थित। हे शेंगा आहेत, हे बघा। यस, मातोश्री आहेत सुमित्राबाई ताटे, सुमित्राबाई पंडितराव ताटे। ये दूधेला कद्दूचा वेल है। आइए देखते हैं। तो आइए देखते हैं कि ये देखिए पूरा ऑर्गेनिक खेती है। ऑर्गेनिक जवार। हरे कृष्णा, धन्यवाद। गौरंगा नित्य आनंद। तो सबसे विनंती है कि आप कम से कम खुद को खाने के लिए कमीत कमी स्वतःच्या खाण्यासाठी तरी ऑर्गेनिक करा। अदरवाईज काय जीवन आहे, सगळे केमिकल युक्त खातायत आणि स्वतःच्या शरीराची नासधूस करतायत। काय सांगतायत? आपण डॉक्टरला पैसे एवढे घालतो, पुन्हा शरीर जे खराब करतो त्याची दुरुस्ती होईल का? हम जे शरीर खराब कर रहे पूरा केमिकल करके खा रहे पूरा। कमीत कमी शेतकऱ्यांना विनंती आहे, फार्मर्स को विनंती आहे, मेरी रिक्वेस्ट आहे, तुम्ही कमीत कमी स्वतःसाठी तरी ऑर्गेनिक बनवा। आणि प्रत्येक शेतकऱ्यानं जर हे ठरवलं की आपण जे खाणार ते ऑर्गेनिकच खाणार, तर तुम्हाला 100% बॉन्डवर लिहून देतो की तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही। कारण तुम्ही वातावरण चांगले राहतात, तुम्हाला एअर चांगली आहे, पण तुम्ही काय करतायत, केमिकल युक्त पदार्थ खाण्यामुळे आणि फॉरनी केल्यामुळे वगैरे पेस्टिसाइड्स फॉरनी केल्यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्याला आपण जबाबदार स्वतः आहोत, हे लक्षात ठेवा। म्हणून आपण काय करायचं, सगळ्यांनी ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीचा वापर करा। सेंद्रिय शेती स्वतःसाठी वापर करा। अन्न भाजीपाला असेल स्वतःसाठी चालू करा, मग तुम्हाला ऑटोमॅटिक जाणवेल। मग तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात करा। अगोदर छोट्या प्रमाणात स्वतःसाठी करा, मग दुसऱ्यासाठी ऑर्गॅनिक पिकवा। गाई पाळा, शेणखतावर शेती चालवा, सगळ्यात आनंद। आणि त्यालाच काय आपण म्हणतो, झिरो बजेट शेती, म्हणजे खर्च काहीच नाही त्याच्यामध्ये। जे काय असेल ते उत्पन्न आणि 100% तुम्हाला मिळणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, जी काळी आई आहे ते काय होईल, तिचा पोत वाढेल। आज तुम्ही बघा इथे तुम्हाला दवणे कुठेच मिळत नव्हते, आता इथे दवणे मिळतात। या शेतामध्ये अगोदर दवणे नव्हते, आता हे दवणे मिळतात त्याच्यामध्ये। कारण केमिकल युक्त शेतीमध्ये तुम्हाला दवणे मिळणारच नाहीत। ओके, गांडूळ, वर्म्स। ओके, चलिए बहुत बहुत धन्यवाद आपका। हरे कृष्णा। विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय। भगवान को केंद्र में रखना है, दुसरे जीवों को, दुसऱ्यांना आपल्याला आपल्या जीवनात केंद्रबिंदूला ठेवायचे आणि जीवनात पुढे चालायचे। हरे कृष्ण।